लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। पलूसचा तरुण प्रसाद खासनीस बनला ARTO। पलूसच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा। पलूस येथील आशीर्वाद कॉलनीमध्ये राहणारा प्रसाद सतीश खासनीस हा नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात 18व्या क्रमांकाने उत्तीर्ण असून वर्ग 1 अधिकारी दर्जा असलेल्या ARTO पदी निवड झाली। प्रसाद खासनीस हा कोल्हापूर येथील KIT कॉलेजमधून BTech मेकॅनिकल ही पदवी घेऊन उत्तीर्ण झालाय। त्याचे वडील किर्लोस्कर इबारा कंपनीमध्ये सेवेत होते। 2 वर्षांपूर्वीच ते रिटायर झालेत। प्रसादचे प्राथमिक शिक्षण सावंतपूर वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर येथे झाले। किर्लोस्कर इबारा कंपनीतील एका कामगाराचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याने किर्लोस्कर वाडी, सावंतपूर, पलूस परिसरातील नागरिकांकडून त्याचं कौतुक केलं जाते। प्रसाद खासनीस याने BTech झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती। सर्वप्रथम त्याने UPSC ची परीक्षा दिली होती। त्यानंतर तो MPSC कडे वळला। पोस्टाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो कडेगाव तालुक्यातील शिवणी येथे पोस्टामध्ये सेवेत होता। 1 वर्षापासून पोस्टाची सेवा करत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारीही तो करत होता। 3ऱ्या प्रयत्नात या परीक्षेमध्ये त्याला यश मिळाले। तो ARTO या पदावर त्याची निवड झाली। प्रसाद खासनीस म्हणाले की उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्याने बाळगले असून त्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचंही तो म्हणालाय। माझ्या यशामध्ये माझ्या आई-वडिलांचा तसेच कुटुंबियांचा सहभाग आहे। मी सेल्फ स्टडी करून हे यश मिळवले असल्याचंही तो म्हणालाय। यावेळी त्याचे आई-वडील व काका गिरीश खासनीस यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसंडून वाहत होता। नमस्कार, माझं नाव प्रसाद सतीश खासनीस। मला यावर्षी राज्यसेवा 2023 मधून 18वी रँक मिळाली आणि माझं असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर या क्लास 1 पदी निवड झाली। माझं शिक्षण BE मेकॅनिकल KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर इथून झालं। मी 2018 पासून तयारी चालू केली आणि या यशामध्ये माझे आई वडील मित्र यांना मी श्रेय देऊ इच्छितो। माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत येथे झालं। माध्यमिक शिक्षण लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज येथे झालं आणि माझी ड्रीम पोस्ट डेप्युटी कलेक्टर आहे आणि नेक्स्ट इयर मी त्यासाठी प्रयत्न करू इच्छितो आणि पुन्हा एकदा मी माझ्या आईवडिलांना श्रेय देऊ इच्छितो। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।